यानंतर मी आमंत्रित करतो अनुसूया बंडू उईके, डीव्हीसीएम मार्ट डिव्हिजन यांना. अनुसूया बंडू उईके, डीव्हीसीएम मार्ट डिव्हिजन. आदरणीय सरांकडून धनादेशाचे वितरण केले जात आहे. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे एक पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य, 2 DKSZCM, 10 डीव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवादी कॅडरसह एकूण 61 माओवादी सदस्यांचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या उपस्थितीत होणारे आत्मसमर्पण. या सर्वांवर एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाचे 5,24,00,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केलेले होते. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासातच प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने विविध स्वयंचलित हत्यारांसह हे सर्व माओवादी सदस्य माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र मोठ्या संख्येने विविध स्वयंचलित हत्यारांसह हे सर्व माओवादी सदस्य माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समक्ष आत्मसमर्पण करणार आहेत. या एकूण 61 माओवादी सदस्यांपैकी एकूण 20 माओवादी सदस्य हे गणवेशात आपल्या शस्त्रांसह प्रातिनिधिक स्वरूपात आत्मसमर्पण करणार आहेत. मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समक्ष या सर्व माओवादी सदस्यांचे आत्मसमर्पण करून घेऊन त्यांना आपल्या हस्ते भारताचे संविधान भेट द्यावे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्या. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सावी तुमरेटी, सदस्य गट्टा दलम हिला. सावी तुमरेटी, सदस्य गट्टा दलम. सावी तुमरेटी प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत. कार्यक्रम सुरू झालेला आहे. अधिक माहिती घेऊया महेश कडून. महेश, काय अपडेट? सुवर्णा, आता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आत्मसमर्पणाचा आणि या 60 माओवाद्यांचं आत्मसमर्पण होणार आहे. या 60 माओवाद्यांमध्ये यानंतर मी आमंत्रित करतो भीमे उर्फ शर्मिला मडकामी, सदस्य कंपनी क्रमांक 10 हिला. भीमे उर्फ शर्मिला मडकामी, सदस्य कंपनी क्रमांक 10. शर्मिला मडकामी ही आपल्या 303 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. बस बस. यानंतर मी आमंत्रित करतो भीमा सोदी, सदस्य राही दलम याला. भीमा सोदी, सदस्य राही दलम. भीमा सोदी हा आपल्या 12 बोर रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो अमोल उर्फ सोमरू सोदी, सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून या आत्मसमर्पित होणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन द्यावे. अमोल उर्फ सोमरू सोदी, सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट. यानंतर मी आमंत्रित करतो मंजू कोवाची, ACM गडचिरोली डिव्हिजनला. मंजू कोवाची, ACM गडचिरोली डिव्हिजन. मंजू कोवाची ही आपल्या BGL रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कोसा कोवासे, ACM राही दलम याला. कोसा कोवासे हा आपल्या कार्बाइन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो प्रियंका लेकामी, उपकमांडर गट्टा दलम हिला. प्रियंका लेकामी, उपकमांडर गट्टा दलम. प्रियंका लेकामी ही आपल्या कार्बाइन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो रोशनी कुरचामी, PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. रोशनी कुरचामी ही आपल्या इन्सास रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो मधु टेकाम, PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मधु टेकाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे.
यानंतर मी आमंत्रित करतो सुरेश तलांडे, PPCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सुरेश तलांडे हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो निर्मला ताडामी, PPCM कंपनी क्रमांक 10 हिला. निर्मला ताडामी ही आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो सुनील मंगलू कुंजाम, PPCM कंपनी क्रमांक 10 याला. सुनील कुंजाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. यानंतर मी आमंत्रित करतो सागर सीडाम, DVCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सागर सीडाम हा आपल्या SG रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो मैनू उर्फ जोगा गावडे, DVCM टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मैनू गावडे हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे मुख्य प्रवाहामध्ये स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर मी आमंत्रित करतो शबीर उर्फ अर्जुन, DVCM राही दलम याला. शबीर हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो निखिल लेकामी, DVCM कंपनी क्रमांक 10 याला. निखिल लेकामी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कलमसाय वेलादी, DVCM गट्टा दलम याला. कलमसाय वेलादी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो स्वाती सायलू सलाकुला उर्फ सरोजा उर्फ लता, DKSZCM दंडाकारण्य झोनल टेक्निकल डिपार्टमेंट. सरोजा उर्फ लता या आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा, DKSZCM दंडाकारण्य झोन टेक्निकल डिपार्टमेंट याला. विवेक उर्फ भास्कर हे आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो पॉलिट ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता CPI माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो मलाजला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याला. मी मान्य सरांना विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. सोनू उर्फ भूपती हा आपल्या AK-47 रायफलसह मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे. हा मागील 40 वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाच्या एकूण 60 लाख बक्षिसासह सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तसेच दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी DKSZCM तारक्का सीडाम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समोर आत्मसमर्पण केलेले होते. मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्ग भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे. याबद्दल आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सोनू उर्फ भूपती याची पत्नी तारक्का सीडाम यांच्याकडून मान्य मुख्यमंत्री सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यानंतर या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे अधिकारी व अंमलदार यांना मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. मी मान्य सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या हस्ते या बक्षिसाचे वितरण करावे. यासाठी मी आमंत्रित करतो पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल सर, अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री M. रमेश सर, विशेष अभियान पथक प्राणहिताचे प्रभारी अधिकारी सपोनी राहुल देवडे, पार्टी कमांडर ऋषी विडपी यांना.
या संपूर्ण आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली पोलीस दलातील सर्व अधिकारी व जवान यांनी विशेष आणि अथक परिश्रम घेतलेले होते. याबद्दल मान्य सरांकडून सर्व अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जात आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर सर्व 61 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत मान्यवरांचा ग्रुप फोटो घेण्यात येणार आहे. सदर ग्रुप फोटोची तयारी करण्यासाठी कृपया 5 मिनिटाचा अवधी लागणार असल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया ग्रुप फोटोची तयारी होईपर्यंत मंचावर स्थानापन्न व्हावे. मी कार्यक्रमाच्या आयोजकांना विनंती करतो की त्यांनी कृपया ग्रुप फोटो लवकरात लवकर तयारी पूर्ण करावी. तर राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झाली आहे. माओवाद्यांचा दुसरा मोठा नेता भूपती यांच्यासह तब्बल 60 माओवादी आज विभागीय समितीचे सदस्य असलेले मोठे यांचं एक कॅडर आहे आणि या घडामोडींमुळे गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी शरणागती पत्करली आहे. माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल राव याच्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. आत्मसमर्पण केले असल्यामुळे या शस्त्रांचा देखील या ठिकाणी प्रदर्शन केले जाणार आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे. महेश, मोठं इतिहासातील ही अतिशय मोठी घडामोड आहे. जवळपास 60 माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. आत्ता तिथे काय होतंय? आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष जहाल माओवादी नेता, माओवाद्यांचा बौद्धिक चेहरा भूपती आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचं आत्मसमर्पण पार पडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं भूपतीनं उत्साहात येऊन आत्मसमर्पण केलं ते पाहता मूळ प्रवाहात परत येण्याची त्याची इच्छा किती तयार झाली होती हे स्पष्ट दिसून येते. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं मुख्य प्रवाहात येणं, त्याचं स्वागत केल्यामुळे तेव्हा आणखी आनंद त्याचा चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला आपल्याला पाहायला मिळालं. आणि याच वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष भूपतीची पत्नी तारक्काने आत्मसमर्पण केलं होतं. ती सुद्धा आता यावेळी आली. दोघा पती पत्नींचं मुख्यमंत्र्यांनी मुख्य प्रवाहात परत आल्याबद्दल अभिनंदन केलं, त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हे ऐतिहासिक घडामोड आहे. आणि तुम्हाला नक्कीच एक महत्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्यासाठी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण करणारे मोठ्या प्रमाणात जे माओवादी आहेत, गेल्या अनेक वर्षापासून आत्मसमर्पण करून राहत आहेत, ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते. आणि भूपती या ठिकाणी मंचावर येतात, त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे त्यांचा जो पूर्वाश्रमीचा नेता आहे त्यानेही आत्मसमर्पण केलं, त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. हे सगळे मूळ प्रवाहात परत आले होते. आता भूपती मूळ प्रवाहात परत आल्यामुळे या सगळ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यामुळे ही गडचिरोली माओवाद मुक्त करण्याच्या दिशेनं झालेली खूप मोठी घडामोड आहे. वर्षानुवर्ष या जिल्ह्याने हिंसक कारवाया अनुभवल्या आहेत. शेकडो जवान ठार झाले आहेत. अनेक आदिवासी नागरिकांचा यात बळी गेला आहे. शेकडोच्या संख्येत नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही हिंसक चळवळ जी आहे ती कधी थांबणार असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून आज हा ऐतिहासिक दिवस उगवला आहे. आणखी जे उरलेले माओवादी आहेत ते सुद्धा परत येतील, मूळ प्रवाहात आत्मसमर्पण करतील अशी अपेक्षा आता या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडेल हे बघावं लागेल. मात्र आजचं हे ऐतिहासिक आत्मसमर्पण सध्या तरी घडलेलं आहे. आणि मंचावर सगळे आपण बघू शकता की 61 माओवादी आहेत, त्यांच्या मागे मुख्यमंत्री आणि इतर सगळे अधिकारी उपस्थित आहेत. आणि सगळ्यांचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेलं आहे. निश्चितच महेश, भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसलाय इतकं निश्चित आहे. कारण 60 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय आणि गडचिरोली हा पहिला जिल्हा ठरलाय खरं तर माओवादी मुक्ती चळवळीचा. काय सांगाल? नक्कीच, कारण गडचिरोली जिल्ह्यात 1980च्या दशकात माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू झाल्या होत्या. त्या काळात पहिला माओवादी जो चकमकीत ठार झाला माओवाद्यांचा नेता होता पेद्दी शंकर. त्याच्यानंतर त्यांनी राजू नावाच्या एका शिक्षकाचा हात कापला होता. ही गडचिरोली जिल्ह्यातली पहिली हिंसक घटना होती. तो काळ माझ्या लहानपणीचा काळ होता. मी हे सगळं बघितलं कारण माझ्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली होती. त्या शिक्षकाचा पोलिसांचा मुखबिर ठरवून माओवाद्यांनी त्याचा हात कापला होता. आणि त्याच्यानंतर माओवाद्यांच्या हिंसक कारवाया जिल्हाभर पसरत गेल्या. संपूर्ण जिल्ह्यात
उत्तर दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात इथं घटना केल्या. 500 पेक्षा जास्त नागरिक यात ठार झालेले आहेत आणि जवानांची संख्या, शहीद झालेल्या जवानांची संख्या ही 200 पेक्षा जास्त आहे. त्यामुळं या अनेक गोष्टी घडल्या आहेत. आता मुख्यमंत्री मार्गदर्शनासाठी येत आहे सुवर्णा. निश्चितच महेश, अतिशय महत्त्वाची अशी ऐतिहासिक घडामोड आज होती आहे.